संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी शशांक पाटील आपल्यासोबत जोडला। शशांक, आपण पाहतोय सामन्याच्या पूर्वी आपण चर्चा सुद्धा केली होती की पुन्हा एकदा हे सेलिब्रेशन करण्याची संधी मिळणार, भारत पाकिस्तानला लोळवणार। विशेष म्हणजे शशांक, या मालिकेमध्ये भारताने एक सुद्धा सामना गमावला नाही, भारताचा पुन्हा विजय झालाय। काय सांगशील सविस्तर? अगदी बरोबर, जशी की आपली याआधी सतत चर्चा होत होती की पाकिस्तानवर भारत विजय मिळवेल, तर कुठेतरी अशी चर्चा होती की फायनल रोमहर्षक त्या प्रतिने ती झाली, हे तितकंच महत्त्वाचं आहे। आपण बघू शकतो की भारताने विजय तर मिळवलाय, पण तो अटीतटीचा सामना नक्कीच म्हणू शकतो। पाकिस्तानच्या पर्स्पेक्टिव्हने जर बघितलं, त्यांनी अंतिम सामन्यात जी काही लढत दिली आहे त्यांचे, की जसे की गोलंदाजी त्यांचा कायमच अगदी पूर्वीपासूनचा महत्त्वाचा घटक आपण म्हणू शकतो, तो आधी दिसून आला कुठेतरी। पण एकंदरीतच एवढंच म्हणावंसं वाटतं की भारतानं विजयी तिलक या सामन्यात लावलेला आहे आपल्या आशिया कपच्या ट्रॉफीवर। आणि तिलक वर्माची जी ही खेळी ही नक्कीच वर्षानुवर्ष लक्षात राहण्याजोगी, आणि त्याने जो अंडर प्रेशर 3 विकेट सलामीचे गेले असताना ही जी खेळी केली आहे, त्यामुळे कुठेतरी भारताला विजय मिळाला नक्की। कारण अगदी शशांक, महत्त्वाचा सामना होता। थोड्या वेळासाठी भीती सुद्धा वाटत होती की एक अटीतटीचा सामना होता आणि अनुभवी खेळाडू यंदा नव्हते आणि जे प्रमुख खेळाडू होते, अगदी शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि सूर्या गेल्यानंतर पुढे काय होईल, अंतिम सामना आहे, थोडीशी भीती होती। अटीतटीचा सामना होता, मात्र तिलक वर्मा आणि शिवम दुबेने जी केलेली साथीदारी होती, जी पार्टनरशिप होती, तो या सामन्यातला खरं तर सर्वात महत्त्वाचा आणि विजयाचा मोमेंट होता असं म्हणायला हरकत नाही। काय सांगशील त्यावर? अगदीच बरोबरच आहे, म्हणजे जसं की ह्यावेळेला नवखे खेळाडू होते, कारण की अगदी सर्वात मोठे खेळाडू आपले म्हणू शकतो आपण रोहित शर्मा असेल, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी नुकतीच निवृत्ती घेतली, त्यामुळे सगळ्या नवख्या आपल्या खेळाडूंवर जरी जबाबदारी दिली। शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा जे या पूर्ण टुर्नामेंटमध्ये अगदी फॉर्ममध्ये दिसून येत होते, ते आज कुठेतरी लवकर बाद झाले, त्यामुळे सगळं प्रेशर हे नंतरच्या युवा पिढीवर आलं होतं। पण एकंदरीत बघायला गेलं तर भारताचा प्लस पॉईंट हाच आहे की आपली फलंदाजी आता खूप अगदी 8व्या 9व्या नंबरपर्यंत अक्षर पटेल, कुठेतरी कुलदीप यादव हाही फलंदाजी करतो, आपण याआधी बघितलेले, त्यामुळे तिथपर आपली फलंदाजी होती। पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा, सध्याच्या संघात असणारा सर्वात अनुभवी खेळाडू हार्दिक पांड्या, ज्याने या टुर्नामेंटमध्ये कुठेतरी चांगली खेळी केली दिसून आली, तो फायनलच्या आधी इंजर्ड होणे भारतासाठी मोठा धक्का होता। त्या जागी रिंकू सिंगला संधी देण्यात आली, पण रिंकू सिंग किंवा अक्षर पटेल खालच्या फळीपर्यंत ही जबाबदारी गेलीच नाही। तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी हा सामना एकाची नक्कीच शशांक, विजयाचा मोमेंट आहे, विजयाचा आनंद साजरा देशभरात होतोय। खूप खूप धन्यवाद शशांक या सविस्तर अशा माहितीबद्दल।